झाला ना मलकापुरात ऍक्सिडेंट मायान प्रशांतचा, पण ते तरी बरं झालं की देवाच्या कृपेनं आपल्याला काही लागलं नाही कोणालाच. सकाळपासून एवढं खतरनाक पाणी चाललं होतं की म्हटलं आज आपल्याला रेनकोट घेणं पडते म्हणजे घेणंच पडते. आज डायरेक्ट घेणं होतं आपल्याला रेनकोट अर्जंट मध्ये. मग काय झपकानं गेलो शर्मा ड्रेसेस वर घेऊन टाकला. हाय मा भाऊ दीपक दादा. एवढ्या पाण्यामध्ये आम्ही दोघं भाऊ निघाले मलकापूरला जायसाठी. कारण की आपल्याला होती आज योगेश भाऊची ऑर्डर. सीधे मलकापूर मध्ये आले आम्ही कृष्णा फोटो स्टुडिओ वर योगेश भाऊच्या. मग तडी आल्या आल्या सीधा चावर रट्टा मारून घेतला तुमच्या भावानं डायरेक्ट. अडीहून हे का पाहिलं तर अडी हरिभाऊ येलो होते बापा. मैं बाबा टिल्लू. अच्छा हमको सिखा दिया है. गुरुजीने जरा 90 मारले होते तर मला म्हणत की कॅमेरा शिकवा आता. सीध्या हाताने गुरुजीला बाहेर काढून आम्ही आले कपल शूटले. आधी सगळ्यात पहिले होणारा एंगेजमेंट आणि ह्या एंगेजमेंटचं डेकोरेशन. मग शांततेत एंगेजमेंट पार पडून चालू झाली हळद. मग त्यातल्या त्यात टाइम होता तर मी 2-3 मिनिटं गाणे म्हणायची ऍक्टिंग केली. तो साला बहुत नीच आदमी रे. मग आम्हाला सर्वेले बी लावली हळद. आम्ही अडी नाचलो नाही बरं. मग लाडले भाऊ म्हटलं भाऊ एक नंबरात म्हटलं हो. अडी आम्ही करू राहिलो नवरीचं सप्तपदीच्या ड्रेसवर. अडी नवरदेवाले सेट करणं चालू होतं. अडी हरिभाऊ नवरीबाईचे सोलो फोटो घेऊन राहिले. मग जरा टाइम भेटला तर आमच्या चालल्या जरा चर्चा. सराईत पहिले चालू झाली सप्तपदी. सकाळी 7 वाजेलाच डायरेक्ट. मतलब वो अलग ही लेवल का बंदा अशी था. मस्ती फक्त फोटोग्राफरच करू शकता बरोबर. मग आम्ही आलो नवरदेवाचं नवरीबाईचं शूट काढून आणि मग निघली वरात. मग नवरदेवाकडचे सर्वजण चालू झाले डायरेक्ट नाचायले. बॉम्ब खतरनाक मध्ये नाचले डायरेक्ट सरेस. मग झाली नवरदेव नवरीची एंट्री. मग लागला लग्न आणि मग चालू झाली ग्रुपिंग डायरेक्ट. गाडी घेतला आम्ही नवरदेव नवरीचा कपल शूट. पाहिला ना तुम्ही ना बॅगाचा पंगारा किती मोठा असते तर आमच्या सोबत. आणि तेवढ्यात डायरेक्ट नवरदेवच्या घरी जाता जाता मायान प्रशांतचा झाला ऍक्सिडेंट. ते तरी देवाच्या कृपेनं बरं झालं की आम्हाला दोघायला बी काही लागलं नाही. हा फ्लॅश मुडला आणि प्रशांतला थोडसं लागलं. मग सराईत पहिले गेले आपण ना धनाभाऊची बिदाई. धनाभाऊ एकदम दिलखुल माणूस आहे बरं. आम्ही आले सीधे दवाखान्यात प्रशांतले पाहिले. आपल्याला किशोर भाऊचे बर्थडे करणं आहे. दवाखान्यात बम टिंगला होते. असं वाटत नव्हतं की आम्ही दवाखान्यात येलाय म्हणून. म्हटलं प्रशांतला आजीचा आशीर्वाद देणं पडते. प्रशांत लवकर बरा होईल. मग तरी मस्त किशोर भाऊचा बर्थडे सेलिब्रेशन केला आपण. तडून सीधे निघाले 300च्या स्पीडनं घरी यासाठी. मग आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. जय श्रीराम.